बालपणाची आठवण जागी करणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण ज्यावेळेस लहान होतो तेव्हा शाळेच्या बाहेर अशी गुलाबजामुन मिळत होते. 1 रुपयाला 2 किंवा 1 रुपयाला 4 अशा पद्धतीने हे गुलाबजामुन आपण विकत घेऊन कित्येक वेळा आवडीने सुद्धा खाल्ले आणि ते खूप छान सुद्धा लागत होते. हीच रेसिपी आज आपण कशी बनवायची हे बघणार आहे. चला तर मग न वेळ घालता खूप साऱ्या टिप्स ही रेसिपी नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी परफेक्ट शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी मी येथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता. साधे रेशनचे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील. तर आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे स्वच्छ धुवून घेऊया. साधारण 2 ते 3 पाण्याने हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. यावरती केमिकल पावडरचा बरेच वेळेस वापर केला जातो. यासाठी हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आता 2 ते 3 पाण्याने ही स्वच्छ डाळ मी धुवून घेणार आहे इथे. तर मी ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी आता आपण ओतून घ्यायचं आणि परत एकदा ही डाळ स्वच्छ धुवून याच्यावरचं पांढरं पाणी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत इथे मी धुवून घेणार आहे. साधारण 3 वेळा तर ही डाळ धुतली आणि ह्याच्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी ओतून हे डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेले आहे. बघा, भांडं छोटं होतं यासाठी मी थोडंसं भांडं बदललेलं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये डाळ ही काढून घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ. डाळ आणि तांदूळ खूप छान भिजले गेलेले आहेत. यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. थोडंसुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. आता डाळीतलं आणि तांदळातलं पाणी काढून झाल्यानंतर आता येथे एक आपण मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळीतलं डाळ थोडी थोडी करून वाटून घेणार आहे. जास्त सुरुवातीला पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं छान असे गुलाबजामुन तयार होणार नाहीत. भांड्यामध्ये साधारण 4 चमचे मी हे डाळ तांदूळ घालून घेतली. अगदी 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने पाणी घालून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहे. अगदी मऊसूद हे वाटण तयार करून घ्यायचं किंवा मिश्रण तयार करून घ्यायचं. जास्त पाणी सुरुवातीला बिलकुलसुद्धा ओतू नका, नाहीतर परत हे गुलाबजामुनला आकार छान येणार नाही आणि जास्त तेल देखील शोषून घेतील. फक्त डाळ वाटताना जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी घट्ट डाळ वाटून घ्या. डाळ आणि तांदूळ एका मिक्सिंग बाउलमध्ये डाळ दळलेली मी काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अतिशय मस्त स्मूथ असं हे बॅटर दळून तयार झालेलं आहे. याच पद्धतीने हे सगळं मिश्रण दळून घ्यायचं आणि याच पद्धतीने घट्टसुद्धा डाळ दळून घ्यायची. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. तर एका भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण दळलेली डाळ मी काढून घेणार आहे. अशाच प्रकारे सगळी डाळ संपूर्ण डाळ येथे मी थोडी थोडी करून अगदी 2 पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पाणी घालून ही डाळ वाटून घेणार आहे. आपली संपूर्ण ही डाळ वाटून येथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय घट्ट अशी डाळ वाटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर, जास्तसुद्धा नाही, चिमूटभर फक्त मीठ घालून घ्यायचं चवीसाठी. जास्त मीठ घालायचं नाही. फक्त चिमूटभर घातल्यामुळे याला गोड आणि छान अशी चव येणार आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालणं खूप गरजेचं असतं आणि अगदी अर्धा टीस्पून मी ते खायचा सोडा घातलेला आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्ही घालू नका. तर आता डाळ छान मिक्स सोडा आणि चिमूटभर घातलेलं मीठ छान मिक्स करून घेऊया. बघा, एका दिशेने हे फेटून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपल्या ह्या डाळीमध्ये अगदी आपल्या डाळीला किंवा आपल्या गुलाबजामुनला छान असा रंग येण्यासाठी, अगदी विकत मिळतो रंग येण्यासाठी, याच्यामध्ये रेड कलरचे फूड कलर घेतला आहे. त्याचे 4 थेंब टाकून घेणार आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे. बघा, याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं. यामुळे गुलाबजामुनला कलर छान येतो. फूड कलर नसेल, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण आपण बाहेर शाळेमध्ये जसे गुलाबजामुन मिळत होते तसं करत आहे. यासाठी मी हा कलर वापरलेला आहे. नाही वापरलं तुम्ही घरी खाणार असाल तरी केलं तरी न कलर वापरता देखील चालेल. बघा, छान मिक्स करून घेतलं आहे. कलरसुद्धा रेड टाकल्यामुळे याला सुंदर असं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचं बॅटर आपल्या या गुलाबजामुनसाठी लागतं. हा व्हिडिओमध्ये अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे शेवटी खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेली आहे. हे गुलाबजामुन किती दिवस स्टोअर करून राहू शकतात किंवा कसे स्टोअर करायचे आणि सुके गुलाबजामुन शेवटी कसे बनवायचे हे मी सांगितलेलं आहे. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 1 वाटी साखर घेतली आणि एक पातेलं घेतले आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतली आणि साखर बुडेल इतपत पाणी घालून घेतलं. म्हणजेच 1 वाटी साखर 1 वाटी पाणी एवढं प्रमाण घेतलेलं आहे. गॅसवरती ही साखरचा पाक होण्यासाठी ठेवलेला आहे. पाक आपल्याला दाटसर करून घ्यायचा नाही. नेहमी आपण ज्या पद्धतीने गुलाबजामुनसाठी पाक करतो, फक्त साखर विरघळून घेतो, अगदी सेम तसंच घेतलेलं आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा पाक आपण इथे अजिबात करून घेणार नाही.
तर अशा प्रकारे पाक आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अशा बुडबुडे आले की गॅस बंद करायचा आणि आपला पाक अगदी परफेक्ट झाला आहे असं समजायचं। अशा प्रकारे आपला इथे पाक तयार झालेला आहे। पाक तयार करून झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालून छान कडकडीत सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। तेल छान गरम होणं खूप गरजेचं आहे। याप्रमाणे आपण अगदी भजी सोडून घेतो अगदी त्याचप्रमाणे याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती हे सोडून घ्यायचं। जेवढं कढईमध्ये बसेल तेवढं याच्यामध्ये हे सोडून घ्यायचं बॅटर बघा याप्रमाणे, आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। तर अतिशय मस्त अगदी 5 मिनिटांमध्ये हे अतिशय वरती येतात, हलवायची सुद्धा गरज लागत नाही। जोपर्यंत हे स्वतःहून कढई सोडत नाहीत आणि आपोआप वरती येत नाहीत तोपर्यंत त्याला अजिबात बाहेर काढायचं नाही किंवा हलवायचे सुद्धा नाही, तर त्याचा आकार छान येतो। किंवा नाहीतर आपण ते परतायला गेलो किंवा काढायला गेलो तर आकार छान येत नाही। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, माझ्याबरोबर मी करत असताना आलेला अनुभव आहे, हा तुमच्याशी मी शेअर करते। बघा कढई भरून मी ते सोडून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा स्लोच ठेवलेली आहे। तर बघू शकता तुम्ही कढई मस्त सोडलेली आहे की तेलावरती ही तरंगायला लागले आहेत। या स्टेजला समजायचं की हे छान आतून भाजले गेलेले आहेत आणि मस्त असे तळले गेलेले आहेत। तर एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। बघा किती सुंदर मस्त असे अगदी परफेक्ट विकत मिळतात तसे हे गुलाबजामुन येते तळून तर तयार झालेले आहेत, पण अजून खूप आपले हे गुलाबजामुन छान मस्त तळून तयार झालेले आहेत। आता पुढची कृती अजून बाकी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप शेवटी एक महत्त्वाची टिप्स सांगितलेली ती नक्की बघा, तर तुमचे गुलाबजामुन परफेक्ट तयार होतील। याच पद्धतीने सगळे गुलाबजामुन आपण इथे तळून घेणार आहे। अतिशय पोकळ आणि खुसखुशीत कुरकुरीत असे गुलाबजामुन इथे तळून तयार झालेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे मी सगळे तळलेले एका ताटामध्ये काढून घेतले आहेत। बघू शकता तुम्ही पाक थंड झालेला आहे, पाक थंड होणं खूप गरजेचं आहे। थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये हे गुलाबजामुन एकदम न टाकता अगदी 2 ते 3 4 असे गुलाबजामुन टाकायचे, ते बुडवून घ्यायचे याच्यामध्ये आणि ते कितपत ठेवायचे हे खूप महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा। पाक थंड होणं खूप गरजेची पहिली गोष्ट। याच्यामध्ये 3 ते 4 गुलाबजामुन फक्त टाकायचे, ते बुडवून डीप करून घ्यायचे, आतमध्ये सगळं बुडवून घ्यायचे आणि 1 मिनिटभर ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे। मग नंतर गुलाबजामुन टाकायचे, मग ते छान पाकामध्ये बुडतील असं हलवून घ्यायचं आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायचे। एकदम सगळे गुलाबजामुन पाकामध्ये न टाकता थोडे थोडे टाकून छान असे या प्रकारे मिक्स करून घ्या, नाहीतर मग गोडी एकसारख्या ठिकाणी लागणार नाही किंवा एका ठिकाणी गोड एका ठिकाणी लागणार नाही। यासाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे, थोडे थोडे करून याच्यामध्ये पाकामध्ये बुडवून एका ताटामध्ये काढा। अशा प्रकारे मी सगळे गुलाबजामुन थोडे थोडे टाकून पाकामध्ये हलवून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये काढून घेणार आहे। आता हे गुलाबजामुन सुकवायचे कसे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। या प्रकारे गुलाबजामुन सगळे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत मी। मस्त असे गुलाबजामुन पाकातनं काढून तयार झालेले, दिसायला किती सुंदर तयार झाले तुम्ही बघू शकता। मस्त असा हा कलरसुद्धा आलेला आहे। आता हे गुलाबजामुन कसे स्टोअर करायचे आणि कसे सुकवायचे आणि जेणेकरून बरेच दिवस हे गुलाबजामुन आहे तसे सुकलेले राहतील, अगदी विकत मिळतात तसे। तुम्ही बघू शकता आतपर्यंत पाक अजिबात गेलेला नाही अजून, ह्याला 5 ते 10 मिनिटं हा पाक आतमध्ये जायला वेळ लागतो। तर अशा प्रकारे ताटामध्ये गुलाबजामुन 5 ते 10 मिनिटं असेच ठेवायचे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण गुलाबजामुनमध्ये जो वरचा पाक असतो तो आतमध्ये सगळ्या गुलाबजामुनमध्ये राहिलेला जाईल। आणि एक रिकामं ताट घ्यायचं 10 मिनिटानंतर आणि थोड्या थोड्या अंतरावरती हे गुलाबजामुन याप्रमाणे ठेवून द्यायचे सुकण्यासाठी। बघा आपण विकत आणायला जातो, विकत भरणीमध्ये असतात हे गुलाबजामुन आणि आपण घेतो। अगदी शाळेत असताना 1 रुपयाला 2 किंवा 4 असे गुलाबजामुन हे भेटत होते आणि ते सुकलेले असायचे आणि गोड वरून लागायचे। तर याच पद्धतीने ते सुकवले जातात आणि मग नंतर स्टोअर करून ठेवले जातात। साधारण तुम्ही हे गुलाबजामुन कितीही दिवस आरामात खाऊ शकता, फक्त हे सुकवून घेणं खूप गरजेचं आहे, तरच अगदी परफेक्ट हे गुलाबजामुन छान आहे तसे टिकतील। आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। ही रेसिपी जरा आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि साचीवन मराठी रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करा। पुन्हा भेटू अशा एका छानशा म्हणजे नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।